बफेलो स्किनचं लेदर बॅग 1 मिलियन सांगितली. 1 मिलियन म्हणजे 10 लाख व्हिएतनाम डॉम. त्याच्यानंतर हे होतात आपले इंडियाचे 340 समथिंग, 3400. नंतर 9 वरती आली. मी म्हणालो 4ला घेतो, 400 म्हणजे 4 लाखला, कारण 12वीचा रेट काढला. पण हां, एक गोष्ट आहे, 12वीला जी क्वालिटी आहे त्याच्यापेक्षाही 10 पटीने चांगलं आहे मटेरियल. कारण एकदम स्टफ आणि तिने ते काय आपल्याकडे लायटर लावून दाखवतात, इथे तिने तर पक्क कापून पण दाखवलं. असं म्हणजे हां, बेस्ट आहे. पण ट्रॅव्हलिंगमध्ये आहे ना तुम्हाला हाय ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आवडत तर जातील, पण तुम्ही घेत गेलात तर तुमच्या फायनान्शियल प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. कारण महत्त्वाची भूमिका काय, दाखवायचं, शॉपिंग करण्याचा तो भाग वेगळा राहिला. हां, ज्यांचे कामं घेतलेत म्हणजे ज्यांनी कामं दिलेत किंवा काय, तर त्यांचे कुरियर्स होतातच, पण कंट्रोल ठेवावा लागतो. आवश्यक गोष्टीवरतीच खर्च करायचं, नाही तर फिरणं होणार नाही, मग एक्सपेन्सिव्ह पडेल. असं जसं हे स्वीट आहे, पण हे स्वीट नाही आहे. भरपूर म्हणजे आपल्याकडे जशा पद्धतीने साखरचा वापर होतो ना किंवा स्वीटनर वापरला जातं, त्याच्यापेक्षाही इथे भरपूर कमी. हो, पहिली BMW बघितली आल्यापासून. ते झाडं छोटं झाडं आहेत. जर न्यू इयर येतं ना तर प्रत्येकजण घराच्या इथे, दुकानाच्या बाहेर अशा पद्धतीने ठेवत असतात. पूर्ण फुटपाथ त्याच्यावरूनच भरून गेलं. भीती वाटते काय, येऊन कोणतरी टेकवायचं मागून. हे बघा, हे ते म्युझियम होतं. काल इथे येऊन गेलो, पण ते कॅमेराच चालू होत नव्हता. आत्तासुद्धा मध्ये मध्ये थांबावं लागते, बघावं लागतं मला की सुरू आहे की बंद पडलं. हे बघा, हे सुद्धा किमडॉंग व्हिएतनामीज लीडरचं काहीतरी आहे. आर्किटेक्चर खरंच बेस्ट आहे, म्हणजे बघावं असं वाटणार तुम्हाला अशा गोष्टी. हे गार्डन आहे, मुलं तिकडे बघा, तुम्हाला दाखवतो. यंगस्टर डान्सिंग करतात आहे, प्रॅक्टिस. ती गार्डन आहेत, पण रिकामे. असे गार्डन जर आपल्याकडे असले तर कमीत कमी हे सगळं भरून गेलं असतं पॉप्युलेशनने. लोक येतात आपल्याकडे, बसतात. मग अशी कुठला एक विषय बोलत होतो, कट्ट्यावरती बसून राहणं, एकत्र असे मज्जा करून फक्त म्हणतात ना चौकशा करत राहणं, एकामेकाबद्दल बोलणं, असल्या गोष्टी इकडे भरपूर कमी आहे. हां, होतात, आत्ता होतील संध्याकाळचं काम संपल्याच्यानंतर. मग भरपूर लोक हे बोलतात किंवा ते करोके चालतात. हे बघा, हे काहीतरी स्तूप आहे की काय माहिती नाही. आता रात्र पण झाली, काय माहिती कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसतंय का. सकाळी येण्याचा पुन्हा प्रयत्न करतो. शनिवारी येतो, शनिवारी काम नाही आहे. बांबू मुलं बघा बिंदास इकडे तिकडे फिरणं चालू आहे. तिकडे वय समजता येत नाही. बाय बाय. हे म्युझियम आहे. काल मला टॉयलेटला जायचं होतं 1 नंबरला, सापडत नव्हतं. मग मला वाटलं पहिले स्कूल आहे, कारण एकदम लहान लहान पोरं सगळी बघितली. म्हटलं काय करतात आहे, तर ते त्यांचे न्यू इयर फेस्टिवल आहे ना आता, त्याचे डान्सिंग कॉम्पिटिशन चालू आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी आहे. इथे तुम्ही ना
चित्रांमध्ये बघितलं ना ते जम्प कसे करतात, ड्रॅगन इकडून एका खांबावरून दुसऱ्या खांबावरती. सर्वात इम्पॉर्टंट बघा, डिस्ट्रॅक्शन नाही आहे कुठे. म्हणजे आता तो इथून सुद्धा तिथे आला तरी त्याचं वॉचमन आतमध्ये बसून आहे, पण तू हे असं करू नको तसं करू नको. कारण काय, तुम्ही यंग मुलांना इतक्या नियमामध्ये बांधून ठेवाल तर तो कधी प्रयत्नच नाही करणार काय गोष्टी करण्याचा. कारण त्याला काय वाटणार, ती गोष्ट करायला जाणार तर ते किंवा तो लपवणार. ही गोष्ट इकडच्या कंट्रीमध्ये भरपूर कमी बघितलं. इवन थायलंडमध्ये सुद्धा बिझनेसचं ट्रेनिंग त्यांच्या बँकॉक युनिव्हर्सिटीमधला व्हिडिओ काढलेले आहेत. तर त्याच्यामध्ये ते लोक तांदळापासून मिल्क बनवतात आणि ती कॉफीमध्ये यूज करण्यासाठी किंवा इतर, म्हणजे एक्सपेरिमेंट ना, ते महत्त्वाचं आहे. पण आपल्याकडे त्याला 18 वर्षापर्यंत बाबूसारखं, इवन त्याच्यानंतरसुद्धा बाबूसारखं जोपासलं जातं. मग स्वाभाविकच आहे तो बाबूच राहणार आयुष्यभर. आणि असे बाबू निर्माण झाले तर ना ती फॅमिली पुढे जाणार, ना ते काय बोलतात कम्युनिटी पुढे जाणार, किंवा ना देशाला. आणि मग देशाला एका विशिष्ट वर्गाने जर ते मोठे झाले तर लोक काय म्हणणार, लोक हेच छाती टोकून सांगणार की आमचं क्रेडिट आहे या देशासाठी. आणि जे करू शकले नाही ते त्यांना लीडर म्हणणार की हा बाबा हेच आमचे गुरु आहेत. आणि मग तिथून गुलामी सुरू होते. हा सगळा सिद्धांत तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या गुलामगिरी पुस्तकामध्ये धोंडीबा आणि महात्मा ज्योतिराम फुलेंचं संवाद जो झालेला आहे, म्हणजे त्यांना मारण्यासाठी पाठवलेल्या धोंडीबाला ते कशा पद्धतीने त्याच्या प्रश्नाची उत्तरं देत आहेत किंवा त्याला प्रश्न विचारतात आहे आणि उत्तरं घेतात आहे, तर त्याच्यावरून समजेल अधिक. ते सांगायचं तात्पर्य काय, करत राहा. म्हणजे काय, प्रवाहामध्ये राहा सतत. एका जागेत थांबून राहू नका, विचार करा. काय सुचत नसेल तर वाचा, लोकांना ऐका, मार्ग सापडतील. पण कंटिन्यू नॉलेज अपग्रेड करण्याच्या पाठीमागे राहा. कारण नॉलेजच एक अशी की आहे, एखादी गोष्ट तुम्हाला माहिती आहे किंवा तुमच्यामध्ये स्किल आहे तरच तुम्ही ते करू शकता. आता इथे बघा, यांनी आपण म्हणतो बँकॉक हे सगळे बाबा स्पा मसाज हे, पण ॲक्च्युली त्या वय झालेल्यासुद्धा बायका 60-70 त्या मसाजमध्ये बिझी आहेत, त्या अर्निंग करतात आहे. आणि आपल्याकडच्या ज्या हाऊसवाईफ आहेत त्या काय करतात आहे, काय कन्झ्युम करतात आहे, या गोष्टीकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे ना. आणि मग एकच सायकल, म्हणजे काय म्हणतात ना की 2 नवरा बायकोमध्ये बघा कॉफी शॉपमध्ये बसतात लोक अशा पद्धतीने गेम किंवा त्यांचे वायफाय, इंटरनेट स्पीड मेन आहे. इंटरनेटच्या बेनिफिटमुळे एक तुम्ही कॉफी ऑर्डर केलात 15,000 रुपयाची, म्हणजे 50 रुपयाची, आणि बसून राहा, तुम्हाला जेवढा वेळ पाहिजे तेवढा इंटरनेट भेटतं आहे, सर्व गोष्टी मिळतात. आता मेन मुद्द्यावरती येऊया. तर सांगायचं तात्पर्य काय की जर तुम्ही इतिहासातले लोक बघितलं, त्यांनी कमी वयामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करून दाखवल्या. पण आपल्याकडे त्याच कमी वयामध्ये एवढं जपलं जातं की त्याचे जे संगोपन, म्हणजे जो काय भाग असतो मेन घडण्याचा, तो जातो. आणि मग तो वयात आल्यावरती त्याच्यावरती इच्छा अपेक्षा लादल्या जातात की नाही, तो आता 18 वर्ष झालं, तुझं आता काहीतरी केलं पाहिजे. कसं करणार, त्याला सुरुवातच लहानपणापासून लावणं गरजेचं आहे ना, तर तो डेअरिंग करेल. कारण वय 16-18 वर्षाचे किती म्हणजे काय म्हणतात, हार्मोन्स बदलतात आणि पटकन माणूस किती आईवडिलांचं ऐकतो, मुलगा असो किंवा मुलगी असो, ते तुम्हा सर्वांना माहितीच असेल. तर ह्या गोष्टी इथे बघा ना तुम्ही, अभ्यास करण्यासारखं आहे. असं आहे म्हणजे व्हिएतनाम, आपला भारत देश 1947 ज्यावेळी स्वतंत्र आला त्यावेळी 1945ला फ्रेंच लोकांनी इथे आक्रमण केलं किंवा त्यांनी हे करून दाखवलं. पण त्यांनासुद्धा बिघून त्याच्यानंतर अमेरिका आली, अमेरिकेलासुद्धा त्या लोकांनी नमवलं. म्हणजे विचार करा, व्हिएतनामीज लोकांनी. तर ही अभ्यास करण्याची गोष्ट आहे. म्हणजे स्ट्रॉंग कोणी किती काही असू दे, तुम्ही तुमच्या गोष्टीवरती फोकस केली आणि प्रामाणिक राहिलात तर ते नक्कीच होईल. चुका सगळ्यांकडून होतात.
पण चुका ज्याच्याकडून होतात, कोणाकडून जो धडपड करतो तो. आता जो घरात बसून राहिला त्याला कसा चुकायचा प्रॉब्लेम आहे. काल इथे गेलेलो शोरूम, इथे ह्या दुकानामध्ये सुद्धा फिरलं. इथे तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे भरपूर कपडे होतील. 200 रुपयापासून नायकी, प्युमा, ॲडिडासचे टी शर्ट प्रिंटिंग केलेले मिळून जातात आहे. पण आता एवढे कपडे तुम्ही बिझनेससाठी ट्राय करत असाल, बिंदास या. व्हिएतनाम बेस्ट आहे तुमच्यासाठी. मी म्हणेन थायलंडला जाण्यापेक्षा आहे ना व्हिएतनाममध्ये या. तुमचे टूरचे पैसे रिफंड होतील. कारण फ्लाईट तिकीट जर 3 महिने अगोदर बुक केला तुम्हाला आरामात रिटर्न तिकीट 30,000 रुपयाच्या आतमध्ये मिळून जाईल. विजा 3,000 रुपये मिळतात. 35,000 रुपये गेले. राहणं खाणं बघा, राहणं हॉस्टेलमध्ये राहिलात कमी खर्चात होईल. खाण्याचं ते तुमच्यावरती आहे. थोडं कंट्रोल केलं पाहिजे. आणि थोडं काय म्हणतात तो, हे बघा मोसंबी, लिटरली मोसंबी लागल्यात लिंबूवरती. आणि गोड पण असतं ना, हे पण तुम्हाला लागतं छोट्या छोट्या एवढ्या झाडाला. तर पॉईंटवरती येऊया. तो तुम्ही रिकवर करू शकता इथून. सॅम्पल पीस घेऊन जाऊन सेल करा. जे नॉर्मल साईज असतात, स्मॉल, मीडियम, लार्ज, 30 किलो वजन तुम्ही घेऊन जाऊ शकता. कपड्याला मोस्टली कस्टमवाले एवढे प्रॉब्लेम नाही करणार. तरी पण तुम्ही एकदा चेक करून घ्या. हां, मोबाईलसाठी करतात, पण ते पण तुमच्या इंटरनल सेटिंग असते की तुम्ही कशा पद्धतीने तिथे बोलता, प्रमोट करता ते बघा. येताना जर 2-4 मोबाईल असले एवढे घेऊन येऊ नका. एकाचा आणाबाज झाला. इकडे आल्याच्यानंतर तो सिम कार्ड टाकून तुम्ही वापरू शकता. आयफोन सेकंड हँडमधले स्वस्त आहे. मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनवला आहे. हां,